नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश भागावरती शेती ही पावसावरतीच अवलंबून आहे। पावसाचं प्रमाण कमी किंवा अनियमित झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात मोठ्या अडचणी येतात। अशा वेळी सिंचन व्यवस्था म्हणजेच शेती पाणी पोहोचवण्यासाठी आधुनिक साधनं वापरणं अत्यंत आवश्यक ठरतं। याच उद्देशाने राज्य सरकारनं पाईपलाईन अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चात आणि प्रभावी पद्धतीने पाण्याचा वापर करता येतो। तर मग चला सविस्तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल। पाईपलाईन योजना सुरू करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनासाठी आवश्यक असलेलं पाणी वाया न जाता थेट शेतीपर्यंत पोहोचवणं हा आहे। शेतकऱ्यांना विहिरीतून किंवा पाण्याच्या स्रोतातून थेट शेताच्या कोपऱ्यापर्यंत पाणी नेता यावं, यासाठी ही योजना उपयोगी ठरते। या योजनेमुळे पाण्याची बचत होते, उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेती आश्वासक बनते। राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पारंपरिक पद्धतीने पाणी वाहून नेतात, ज्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो। परंतु पाईपलाईन बसवल्यानं पाण्याचं प्रमाण आणि वेळ यावरती नियंत्रण ठेवता येतं। याच कारणामुळे सरकारने या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक अनुदान जाहीर केलंय। या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत केली जाते। सर्व प्रक्रिया ही महाडीबीटी पोर्टलद्वारे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते। या माध्यमातून पारदर्शकता राहते आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो। यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर महाडीबीटी पोर्टलची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे विविध कृषी योजना जसं की ठिबक सिंचन, फवारा सिंचन, सौर पंप योजना आणि पाईपलाईन अनुदान योजना यांसाठी तुम्हाला अर्ज करता येतो। या पोर्टलवरती अर्जदारांना आपली माहिती भरल्यानंतर ती संबंधित अधिकाऱ्याकडे पडताळणीसाठी पाठवली जाते आणि मंजुरी मिळाल्यावरती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट अनुदानाची रक्कम ही जमा केली जाते। यामध्ये काही पात्रता निकष आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती असणं आवश्यक आहे। अर्जदार हा छोटा किंवा मध्यम शेतकरी असावा। अर्जदारानं पाण्याचा स्रोत जसं की विहीर, बोरवेल, तलाव इत्यादी दाखवणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही। अर्जदारानं सर्व आवश्यक कागदपत्र सोबत सादर करणं गरजेचं आहे। यामध्ये आधार कार्ड, 7/12 उतारा, शेतीचा नकाशा, बँक पासबुकची प्रत, पाण्याचा स्रोत असल्याचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी, पाईपलाईन खरेदीचं अंदाजपत्रक किंवा कोटेशन ही सर्व कागदपत्र स्कॅन करून महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे। यामध्ये पाईपलाईन योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान हे शेतकऱ्यांच्या प्रवर्गानुसार आणि वापरल्या जाणाऱ्या पाईपच्या प्रकारानुसार निश्चित केलं जातं। साधारणपणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळतं, तर सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना थोडं कमी अनुदान मिळतं। सरासरी पाहता या योजनेमध्ये 50% ते 75% अनुदान दिलं जातं। उदाहरणार्थ जर शेतकरी 100 मीटर पाईपचा PVC पाईपलाईन बसवत असेल आणि त्याचा एकूण खर्च 20,000 रुपये होत असेल तर त्याला 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं। पाईपच्या प्रकारानुसार देखील वेगवेगळं अनुदान दिलं जातं। स्टील पाईपसाठी, PVC पाईपसाठी आणि HDP पाईपसाठी वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। यामध्ये अर्ज करताना दिलेली सर्व माहिती अचूकरित्या भरावी, कागदपत्रामध्ये कुठलीही चूक नसावी। अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती आपण नियमितपणे तपासावी। शासनाच्या अधिकृत वेबसाईटशिवाय इतर कुठेही अर्ज करू नये आणि फसवणूक करणाऱ्या एजंटपासून सावध राहावं अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही अगदी 100% अनुदान देखील यामध्ये मिळवू शकता। तर मग आजच अर्ज करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।